Next. Oh, well. Look who's here. अरे मला काहीही होत नाहीये आणि इथे काय मी तुझा पेशंट म्हणून आलेलो नाहीये. It's all right then. बस. बाहेर इतकी रांग लागली ती. तूही माझा पेशंटच आहेस की. एकदा तर अर्जंट केस होतास. डॉक्टर हाँ? मंगल त्या फार सिरियस आहे. तिला 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 मी नाही वाचवू शकलो. सॉरी. शेवटी ज्या गोष्टी होणार असतात त्या आपण टाळू शकत नाही. खरं तर चूक माझीच आहे. तो ट्रक अचानक थांबला आणि मी ब्रेक दाबेपर्यंत माझ्या गाडीचा चक्का चूर झाला आणि रिलॅक्स श्रीराम. तुला ऍक्च्युअली सावरायला हवं. तुझी खूप मदत झाली रे. या अपघाताच्या निमित्तानं का होईना पण तुझ्यासारखा मित्र मिळाला. थँक्स. अरे तुझेच आभार मानायला मी इथे आलोय. अगदी जगाचा निरोप घेतल्यासारखं काय बोलतोस. आणि इतके दिवस माझी आठवण नाही झाली तर. मला वाटलं तू बिझी असशील. चल येतो मी. ओके. टेक केअर. उघडं तर उघडच. दाराचं कुलूप काढत बसायला नको.
श्री, कुठे आहात हो तुम्ही? असे कसे गेलात हो? आता 2 महिने होऊन गेले. एक पळभर चैन पडत नाही. जीव कसा कासावीस होतो. कोणापाशी सांगू? कोणाला समजणार आहे ही वेदना? मला एकटीला कशाला मागे ठेवलात श्री? पण हे कसं शक्य? 2 महिन्यापूर्वी तर मंगल, थोड़ा धीर धर. आपली भेट लवकरच होईल. आपली भेट लवकरच होईल मंगल. वेल, तुझ्या हकीकतीचा पुरावा म्हणून मला हा फोटो दाखवत असशील तर त्याला काही अर्थ नाही. श्रीराम, तुझ्या विचारांची दिशाच मला पसंत नाहीये. म्हणजे बघ, दाराबाहेर स्टँडवर कॅमेरा ठेवून हा फोटो कुठल्याही नवशिक्याला काढता येईल. अरे पण मग
ही डायरी, त्याचं काय? यातलं अक्षर मंगलच आहे. देवा, मला वेळ तर नाही ना लागलं. काही कुणाची तरी क्रूर चेष्टा आहे. श्रीराम हे आहे तरी काय? हो काय? नीट सांग ना. तुला आवडणार नाही श्रीराम, पण सांगतो. वहिनीच्या अपघाती निधनानं तुझ्या मनावर खोलवर परिणाम झालाय. म्हणजे मला हे भास होत आहेत असं तुला म्हणायचंय? नाही, भास नाही. हे सगळं तूच करतोयस. हे बघ, एक प्रकारच्या द्विधा मनस्थितीचे हे परिणाम आहेत. नाही, मला हे असं अजिबात म्हणायचं नाहीये की तू हे जाणून बुजून करतोयस किंवा मला फसवण्याचा प्रयत्न करतोयस. नाही, हे तुझ्या नकळत होतंय. मनाचे दोन भाग असतात. एक भाग जो तुझ्या शरीराच्या गरजांकडे लक्ष देतो, आणि दुसरा जो तुला अज्ञात आहे आणि जो जास्त महत्वाचा आहे. बघ, जास्त खोलात न जाता मी तुला असं सांगतो की तुझ्या मनाचा हा भाग तुझ्या संरक्षणाची खटपट करत आहे, आणि त्याचेच हे दृश्य परिणाम आहेत. कसं ते तरी सांग. हे बघ, मंगला तुझ्या जीवनाचा एक महत्वाचा घटक बनली होती. तिच्या आकस्मिक वियोगाने तुझ्या मनात अगदी खोल पर्यंत हादरा बसलाय. म्हणजे तिच्याशिवाय जीवन जगणं हे तुझ्या मनाला सहन होत नाहीये, पटत नाहीये. मंगल अजून जिवंत आहे, ती मेलेली नाहीये असे भास निर्माण करण्याचा तुझ्या या हळव्या भावविवश मनाला फसवण्याचा हा प्रयत्न आहे. पण मग ते डायरीतले शब्द, हे तू स्वतः लिहिलेस. अरे, असं काय बघतोयस माझ्याकडे? पण तुला येणारा वास किंवा तुला झालेला स्पर्श ही डायरीतली नोंद. मंगला वैदींची एकूण एक आठवण तुझ्या मनात नोंदलेली आहे. कुठल्याही आठवणीचा वापर होऊ शकतो. इनफॅक्ट मी तुला यापुढचंही सांगतो, तुला त्यांचा आवाज देखील ऐकू येऊ शकतो. कितीही खरं वाटत असलं तरी एक लक्षात घे, तुझ्या हळव्या भावविवश मनाच्या भोवती एक मायावी कोश तयार करण्याचा तुझा या अव्यक्त मनाचा प्रयत्न आहे. पण तेवढ्याने ते येणारे आभास थांबणार नाही ना? एक्झॅक्टली. त्यासाठी तुला सायकॅट्रिस्टचा सल्ला घ्यावा लागेल. हे बघ, इजा एका क्षणात होती, परंतु ती करण्यासाठी मनाचा निर्धार लागतो, धीर लागतो. एक लक्षात घे श्रीराम, इथं पणाला लागलेला असतो माणसाचा शहाणपणा. त्याचा संघर्ष असतो स्वतःच्या अस्तित्वासाठी. एकदा तो या भासांच्या आहारी गेला ना की माणसातून उठलाच म्हणून समजायचं. संभव हो मोबाइल को अपने शरीर से दूर रखें. ये खुद सरकार गाइडलाइन की जरूरत है. मोबाइल पर ज्यादा देर बात न करें, ज्यादा लंबी बात न करें. मैसेज का इस्तेमाल करें, बात कम करने की कोशिश करें. अगर मैसेज के साथ मैसेज का इस्तेमाल करें. स्पीकर फोन पे बात करें, कान पर लगा के बात न करें. स्पीकर फोन ऑन करें और स्पीकर फोन ऑन करके बात करें. खुद सरकार कह रही है, सोचिए सरकार कह रही है, जहाँ सिग्नल अच्छा हो वही बात करें. बात करते हुए चले नहीं. सिग्नल वीक होता है, मोबाइल सिग्नल को पकड़ने की कोशिश करता है. चलते हुए
हे मी काय वाचते? श्रीराम, तुमचे अक्षर, तुमचे शब्द मला संदेश, मला वेळ तर नाही ना लागत? हे असं कधी होतं का देवा? काही क्रूर चेष्टा. श्रीराम, तुझ्या अपघाताची हकीकत तुम्हाला सांगितली, पण तुझ्या लक्षात एक गोष्ट आली का? अपघातात तू जिवंत राहिलास आणि मंगला मरण पावली. एखाद्या क्षुल्लक कारणानं सुद्धा परिस्थिती याउलट झाली असती. तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? सांगतो. आपल्या जुन्या कल्पनांच्या परिभाषेत सांगायचं झालं तर, यमाच्या नोंदवहीत तुम्हा दोघांच्या नावापुढे प्रश्नचिन्ह असेल. मृत्यूचा तुमच्या दोघांवर सारखा छक्क होता. मग श्रीराम, हे विधान आपण उलट मांडू शकत नाही का? जीवनाच्याही तुमच्या दोघांवर सारखा छक्क होता. काय झालं? या घरात मला आत्ता काहीतरी जाणवलं. ही जागा रिकामी नाही वाटत. जीवनशक्तीनं भारल्यासारखी वाटते. मृत माणसाचा वावर ही कल्पनाच भयानक वाटते, नाही? मंगला आपल्यात नाही हे आपण खात्रीने सांगू शकतो, पण ती मृत आहे याची खात्री काय? मी माझ्या हातांनी तिच्या निष्प्राण देहाला अग्नी दिला. या तुझ्या माझ्या आपल्या जगात दिलास. मगाची पर्यायी भविष्याबद्दल मी बोललो होतो. मग एका भविष्यात तू मागे राहिलास आणि मंगला मात्र गेली. दुसऱ्या पर्यायात तू गेलास, पण मंगला मात्र मागे राहिली. यापैकी तर पहिला पर्याय तू स्वतः अनुभवत आहेस. दुसरा पर्याय मंगला अनुभवत नसेल कशावरून? पण याला काय कारण? मला एकच कारण दिसतं. तुम्हा दोघांचं एकमेकावर विलक्षण प्रेम होतं. तुम्ही दोघे या जागेत एकमेकांच्या जीवाला जीव देऊन राहिला. काही क्षण तू तिच्या वर्तमान काळात प्रवेश करतो किंवा काही क्षण ती तुझ्या वर्तमान काळात प्रवेश करते. पण मग आम्ही यापेक्षा अधिक निकट येऊ शकणार नाही का? एक धोका आहे. हे विभाजन किंवा विघटन एका नाजूक तोलावर आधारलेला आहे. तुझा किंवा तिचा प्रत्यक्ष दुसऱ्याच्या जगात शारीरिक प्रवेश झाला तर हा तोल बिघडण्याचा धोका आहे. काय धोका? तिसराही पर्याय विसरू नकोस, ज्यात तुम्ही दोघेही अपघातात मरण पावला आहात. तोही ह्या दोन्ही इतका शक्य आहे. श्रीराम, हे केवळ अशक्य. अशक्य असेल, पण हे होतंय. हे बघ किरण, हा आनंद मनात मावत नाहीये. अरे एकट्याने सहन होत नाही म्हणून मी हे तुला सांगतोय. हे बघ, जशी तुझी एका भ्रामक जगाची कल्पना आहे ना, तशीच ही सुद्धा एक समांतर पर्यायी जगाची कल्पना आहे. मंगला आणि मी, आम्ही दोघे आता एकमेकांच्या अधिक निकट आल्याची जाणीव मला होते. असं वाटतं की ती आत्ताच या खोलीतून निघून गेली. कधी कधी तर तिच्या पदराचा वारा देखील जाणवतो. एकदा तर
तिच्या आवाजातली हलकीशी गुणगुण देखील माझ्या कानावर आली. तुला लक्षात कसं येत नाहीये शिव की भासांची ही वाढती श्रेणी म्हणजे तुझी मेंदूतली वाढती विकृती आहे. तुझ्या बाह्य सृष्टीच्या जाणीवेवर एक मोहक पण घातकी पडदा येतोय. तुझं एक एक पाऊल आत्मनाशाकडे सांगतो. मंगलात आणि माझ्यात आता थोडंच अंतर आहे. एखाद्या तसूभरा एवढंच आम्ही एकमेकांपासून दूर असू. कधी कधी मला तिची डायरी दिसते. त्यात तिचे प्रेमाचे संदेश असतात. कधी कधी मी एका खोलीत असताना अचानक दुसऱ्या खोलीत क्षणभर प्रकाश दिसतो. मी तिच्यासाठी रोज सोनचाफ्याची फुलं आणतो. आणि किरण, अरे 2 वेळा तर माझ्या बेड शेजारच्या टेबलावरनं ती फुलं रात्री कधीतरी अचानक गायब झाली. आणखी काय पुरावा हवाय तुला? हे बघ, तुला जर माझ्यावर विश्वास ठेवायचाच नसेल तर यापुढे बोलण्यात काही अर्थ नाही. येतो मी. अरे अरे थांब. हॅलो. आज दुपारी क्लिनिक मधून रागावून निघून गेलास म्हणून फोन केला. हे बघ किरण, मला तुझी माझ्याबद्दलची काळजी किंवा सहानुभूती दिसत नाहीये असं नाहीये. अरे त्याबद्दल मी खरंच तुझा खूप आभारी आहे. तू दिलेले धोक्याचे इशारे समजत नाही असं नाहीये, तेवढी अक्कल आहे माझ्यात. आणि यावर जर काही माझं बरं वाईट झालं तर त्याची किंचितही जबाबदारी तुझ्यावरती राहणार. श्रीराम, मग तर झालं. श्रीराम ऐक, मला जगाच्या दोषारोपांची काहीही पर्वा नाही. माझं मन मला खात राहील. माझं मन मला दोष देत राहील की मी माझ्या कर्तव्यात चुकलो. निदान मी तुला दररोज फोन करू का? म्हणजे माझ्या खात्रीसाठी, म्हणजे माझ्या समाधानासाठी की तू अजूनही या जगाला पारखा झालेला नाहीस. हॅलो हॅलो श्रीराम, हॅलो. मंगला. हॅलो हॅलो श्रीराम, हॅलो हॅलो. तिकडे लक्ष नको देऊस. हॅलो हॅलो. श्रीराम, अहो श्रीराम. श्रीराम, श्रीराम, श्रीराम.